पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हर घर नल सारख्या योजनेच्या माध्यमातून देशाच्या दुर्गम भागात नळ पोहोचवले, तर महाराष्ट्रात देवेंद्रजींनी भूजल पातळी वाढवणाऱ्या जलयुक्त शिवारपासून नदीजोड प्रकल्पापर्यंत अनेक प्रोजेक्ट्स उभारून महाराष्ट्राची तहान भागवण्यास सुरुवात केली। आणि आता जल जीवन मिशन योजनेला सोलरायझेशनवर आणून महाराष्ट्रात पुन्हा एकदा हरित क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने देवेंद्रजींनी पाऊल टाकलेलं आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक घरात दरडोई किमान 55 लिटर नळाचे शुद्ध पाणी नियमितपणे पुरवणे हे देवेंद्रजींचं उद्दिष्ट आहे। याखेरीज सोलरायझेशन म्हणजेच ग्रीन एनर्जीच्या वापरामुळे एका दगडात अनेक उद्दिष्ट साध्य होणार आहेत। म्हणजेच वीज बिलाचा प्रश्न सुटला, शिवाय इको फ्रेंडली विजेमुळे निसर्गाला कुठलाही धोका नाही। काँग्रेसला आपल्या 70 वर्षांच्या राजवटीत वॉटर, गटर, मीटर यासारखे बेसिक प्रश्न सोडवता आले नाहीत, ज्यातील अनेक समस्या देवेंद्रजींसारख्या धडाकेबाज मुख्यमंत्र्याला अवघ्या 100 दिवसात सोडवायच्यात। म्हणूनच नायक पिक्चरमधील हिरोप्रमाणे देवेंद्रजींनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री व नोकरशहांना कामाला लावलंय।